नमस्कार मंडळी. क्रिकेट अँड मच मोर मध्ये आपलं स्वागत. आज स्वागत नववर्षाचं. तर मंडळी, कॅलेंडरचं आणखी एक पान उलटलं जाईल आणि सालाबाद प्रमाणे आपलं नववर्षात पदार्पण होईल. 2025 मधून आपला प्रवेश 2026 मध्ये होईल. नववर्षाच्या स्वागतासाठी सगळेच आपापल्या परीने सज्ज असतील. जल्लोष साजरा करायला आपल्याला आणखी एक निमित्त. तसं पाहिलं तर आपण सगळे भारतीय उत्सवप्रियच आहोत. सगळे म्हणजे अगदी सगळेच, सगळ्या जाती धर्माचे, सगळ्या आर्थिक स्तरातले. कुठलं तरी निमित्तच पाहिजे आपल्याला मजा करायला. तर अशा निमित्तातलं एक खूपच आवडतं निमित्त म्हणजे 31 डिसेंबर. मला जसं आठवत आहे तसं आमच्या लहानपणी हे 31 डिसेंबर वगैरे काही नसायचं. फार कशाला, वाढदिवस सुद्धा यायचा आणि जायचा. आई वडील लाड करायचे, पण तेवढंच. आता असं होतं ना की मिळेल त्या संधीचा आपण इव्हेंट करतोय. इडियट बॉक्सचा जेव्हा आपल्या रोजच्या दिनक्रमात प्रवेश झाला तेव्हापासून या नववर्ष स्वागताचा महोत्सव होण्याची सुरुवात झाली. तेव्हा दूरदर्शन होतं. रात्री 12 वाजेपर्यंत रंगारंग कार्यक्रम व्हायचे आणि सिरियल्स, OTT, वेब सिरियल्स, TRP हा सगळा सावळा गोंधळ तेव्हा नसायचा. त्यामुळे हे कार्यक्रम खूप मनोरंजक वाटायचे. मग हे कार्यक्रम जमता जमता मग ऑस्ट्रेलिया, जपान, अतिपूर्वेकडून नववर्षाच्या स्वागतासाठी केलेली आतिषबाजी, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असायच्या. आपल्या घड्याळाचा काटा बरोबर 12 वाजता कधी येतो याची उत्सुकता. खरं तर काही वर्षापूर्वी आजचा जो मध्यम वर्ग आहे तो कनिष्ठ मध्यम वर्ग होता. कशी बशी महिन्याच्या खर्चाची तोंडमिळवणी व्हायची. पहिला गोल्डन वीक ते अखेरचा पेपर वीक असे दिवस होते ते. अखेरचा पेपर वीक म्हणजे अक्षरशः पेपर वीकच असायचा. हॉटेलिंग सुद्धा फार क्वचितच व्हायचं. आजकाल विकेंडला घरी जेवणारा प्राणी दुर्मिळ होत चाललाय. दारू पिणं हे वेगळंच प्रकरण होतं बरं का. दारूला दारूच म्हणायचे तेव्हा. ड्रिंक्स असं त्याचं नामकरण किंवा सॉफिस्टिकेशन झालेलं नव्हतं. ते अलीकडे झालं. 31 डिसेंबरची पार्टी ड्रिंक शिवाय हे समीकरण आता अजिबात जुळत नाही. पण असं आहे ना की थोडासा उदारमतवादी दृष्टिकोन ठेवून या सगळ्याकडे गंमत म्हणून पाहायला काय हरकत आहे. आपल्या जिवलग माणसांबरोबर, आपल्या जिवलग मित्रमंडळींच्या सोबत क्वचित प्रसंगी चित्तवृत्ती उल्लसित होतील इथपर्यंत माफक मदिरापान करून आपल्याला आवडेल ते सामिष निरामिष चापायला काय हरकत आहे. अर्थात तब्येत सांभाळून ना. काही काही जणांची गंमत असते बरं का. स्टीलच्या ग्लासामध्ये विस्की, बियर तत्सम काहीतरी लपवून घ्यायचं आणि शहाजोगपणाचा आणायचं. आपल्या गावरान भाषेतच सांगायचं झालं तर मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असेही महाभाग आहेत. त्यापेक्षा काचेच्या मंद किणकिणणाऱ्या क्रिस्टल कट ग्लास मध्ये ऑन द रॉक्स विथ सोडा अथवा एखादं कॉकटेल अशी काहीतरी गंमत करून पाहायला काय हरकत आहे. तसं ना, आजकाल सगळ्याच क्षेत्रांमध्ये नोकरी असो किंवा व्यवसाय स्ट्रेस प्रचंड वाढलाय. काही प्रियजनांसमवेत सुखाचे काही क्षण घालवणं यासारखा स्ट्रेस बस्टर नक्कीच नाही. अर्थात तसा हा ज्याच्या त्याच्या मर्जीचाच प्रश्न आहे आणि एक थोडीशी मर्यादाही हवीच. 1 जानेवारी पासून सुरू होणारं नववर्ष आपलं नाही. हिंदू नववर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होतं. नववर्षाच्या शुभेच्छा म्हणून आता देऊ नयेत, त्या गुढीपाडव्यालाच द्याव्यात अशी भूमिका काही लोकांची असते. त्यांची भूमिका असते ते त्यांच्या दृष्टीने बरोबरही असेल, त्याच्याबद्दल मला काही वाद नाही घालायचा. पण आता असं आहे ना की हिंदू नववर्ष जे आहे म्हणजे गुढीपाडवा, तो तर आपण घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा करतोच.
मग आता हे जे नूतन कॅलेंडर आहे त्या वर्षाचा जो पहिला दिवस आहे तो नववर्ष दिन म्हणून साजरा करायला काय हरकत आहे. तसेच बघा आपले जे सर्व व्यवहार आहेत ते आपण ग्रेगरियन कॅलेंडर प्रमाणेच करतो. कुठल्याही करार मधार किंवा बँकेचे चेक यावर आपण इंग्रजी तारीखच वापरतो. श्रीमन रूपकालिवाहन शक 1947 विश्वावसुनाम संवत्सर पौष शुक्ल भागवत एकादशी असं तर लिहित नाही. तर असं आहे ना मंडळी, सर्वसमावेशक व्यापक दृष्टिकोनाची सहिष्णू शिकवण आहे आपली. जेथे जे काही वेगळं चांगलं ते आपण उदारमनाने स्वीकारतोच, तसंच हेही स्वीकारायला काय हरकत आहे. या सर्वसमावेशक आणि सहिष्णू दृष्टिकोनाच्या स्वीकारानंच आज आपण प्रगतीपथावर आहोत. आता गेल्या वर्षाचा जर विचार करायचा झाला तर जे गेलं वर्ष होतं ते इतर वर्षांसारखंच मिक्स्ड बॅग होतं. सगळं काही चांगलं नव्हतं, पण सगळं काही वाईटही नव्हतं, हे खरंच आहे. काही पिकली पानं गळाली, नवी पालवी फुटली, सगळ्यांशी सुसंवाद साधला गेला, अगदी आपल्या स्वतःशी सुद्धा. तसंच हेही लक्षात आलं की वाईट गोष्टी सर्वस्वी वाईट कधीच नसतात. वाईटातूनही काहीतरी चांगलं हे निर्माण होतच. ते शोधायचा संकल्प आपण आता या नववर्षात करूया. हॅपी न्यू इयर. सध्या लेटेस्ट ट्रेंड म्हणजे कसा आहे आता सध्या, थीम पार्टीज. आता थीम पार्टीज म्हणजे बॉलिवूडची एखादी थीम त्याची पार्टी, मूवी थीम पार्टी म्हणजे एखादा लेटेस्ट जो गाजलेला सिनेमा आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर सध्या धुरंधर जोरात चालतोय, त्या धुरंधरच्या थीमवरची एखादी पार्टी, त्याच्या अनुषंगाने सगळे वेशभूषा, डायलॉग्स. तसंच आयडियल कॅरेक्टर थीम पार्टी, एखादा आवडणारा कॅरेक्टर, तो कसं पोशाख करतो, त्याचं बॉडी लँग्वेज कशी आहे, हे सगळं डिस्प्ले करायचं. या सगळ्या क्रिएटिव्ह आयडिया, यात काही वादच नाही. गेट अवे प्लॅन तोही पॉप्युलर आहे. मित्रमैत्रिणी एकत्र जमून आवडत्या डेस्टिनेशनवर एन्जॉय करण्यातली मजा वेगळीच आहे. आकाशाच्या घुमटाखाली रात्रीच्या कॅम्प पार्टीज पॉप्युलर आहेतच, ते थ्रिल वेगळंच. ड्रिंक्स, डान्सिंग हे अवॉइड करून पूर्ण एकांतात, घनदाट जंगलात, समुद्रकिनारी, निशब्द शांततेत नववर्षाचं स्वागत, ही कल्पना तर अद्भुतच आहे. आता या सगळ्यात स्वागतार्ह जी आहे ना ती नो मोबाईल झोनची पार्टी. आता बघा आमची जी पिढी आहे बुमर्स, त्या आमच्या बुमर्स पिढी ते आताची जेन अल्फा, या सगळ्यांच्या आपापल्या आवडत्या कल्पना आहेत नववर्ष स्वागताच्या. घरात किंवा आउटडोअर, आउटडोअर ऑन डेस्टिनेशन्स, पार्टीमध्ये धिंगाणा न धिंगाणा, शांतता किंवा धमाल मस्ती, जे आवडेल त्याप्रमाणे वर्षाचा अखेरचा दिवस साजरा करून आनंदाने नूतन वर्षात आपण प्रवेश करूया. तर मंडळी, नववर्षाचं स्वागत आपापल्या आवडीप्रमाणे करूया. कुटुंबियांच्या, मित्रांच्या, स्नेहीजनांच्या या सगळ्यांच्या सहवासात आनंद यात्री होऊया. सर्वांनाच हे येणारं नवीन वर्ष सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि मुख्य म्हणजे आरोग्य संपन्न, तसंच इच्छित मनोरथ प्राप्तीचं जावो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामयः. दुःख भरे दिन बीते रे भैया, अब सुख आयो रे. असा ये नववर्ष, तुझं स्वागत. कसं वाटतं म्हणजे मित्रांनो नववर्षाचं स्वागत? बरं, तर भेटूया मग पुन्हा असाच एखादा नवीन विषय घेऊन.